नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया आज ठाकरे गटाने अदानींविरोधात जो मोर्चा काढला त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाचा अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा। बीकेसीत उद्धव ठाकरे यांची झाली सभा। अंबादास दानवे, वर्षा गायकवाड, सुषमा अंधारेंसह किशोरी पेडणेकरही सहभागी। अदानींच्या बापजाद्यांना ही गर्दी दाखवा, सुपारीबाजानो हा किती मोठा अडकित्ता बघा, तुमची दलाली ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा। अदानीची सुपारी घेतलेली आहे, त्या सुपारीबाजांना सांगतोय, दलालांना सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या, किती मोठा अडकित्ता आहे, खलबत्ता आहे, अडकित्ता आहे, असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही अदानीचं नाव नाही घेणार। टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा, किती मोर्चे काढले तरी धारावीकरांना पक्की घरं देणार, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे गटावर जोरदार निशाणा। लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। असे किती मोर्चे निघाले तरी धारावीच्या लोकांना पक्क घर आम्ही देणारच। धारावीच्या मोर्चात महाराष्ट्रातून लोक बोलवली, विकासाविरोधी लोकांचा मोर्चा, जनता त्यांना उत्तर देईल, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटाच्या मोर्चावर टीका। मोर्चामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातले लोक बोलवले, हा धारावीचा विकास त्यांना नको आहे, विकास विरोधी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढला। 2018 मधील GR हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप, तुम्ही कशाला अदानींची बुटं चाटताय। अदानींच्या उद्धव ठाकरेंच्या टोल्यावर फडणवीसांवर त्या उद्धव ठाकरे यांनी केला पलटवार। आम्ही नव्हतोच, तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो, त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रचं आहे, आमचं नाहीये। उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत, मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय। शरद पवारांचे बूट चाटणाऱ्यांनी अदानींविरोधात मोर्चा काढण्याआधी शरद पवारांची परवानगी घेतली होती का, असा सवाल करत प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय। पवार साहेबांचे बूट चाटणाऱ्यांनी सर्वप्रथम अडाणींच्या विरोधात हा मोर्चा काढलाय, त्याची परवानगी घेतली होती का। सरकार आपल्या दारी नाही तर अदानींच्या दारी, हा जगातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा, दलाली करणाऱ्यांना ठेचून काढू, उद्धव ठाकरे यांचा इशारा। सगळ्यात मोठा टीडीआर भ्रष्टाचार आहे, हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे। तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटलंय ना, पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या। मुंबईला विकासासाठी काही मिळालं की त्यांना पोटदुखी होते, हा मोर्चाही पोटदुखीतूनच। टेंडर आणि टीडीआर उद्धव ठाकरेंच्याच काळातील, त्याचं पाप असेल तर ते त्यांचंच, भाजप आमदार आशिष शेलार यांचा घणाघात। इथले पहिले धोरणात्मक निर्णय हे उद्धवजींच्याच काळात झाले आहेत आणि त्यामुळे टेंडरमध्ये गडबड असेल, टीडीआरचा घोटाळा असेल तर त्याचं सर्वस्वी पाप हे उद्धवजींचं आहे। 2018 मधील GR हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप, खोके कमी पडल्यानं धारावी गिळायला लागलेत, उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांसह शिंदे गटावर हल्लाबोल। मध्ये आम्ही नव्हतोच, तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो, त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रचं आहे, आमचं नाहीये। उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत, मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय।